प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत मिश्र पिठाचे पौष्टिक असे लाडू. हे लहान मुलांसाठी अतिशय छान आहेत. साहित्य बघूया. इथे मी आपल्या जेवणाच्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी नागलीचं पीठ, नाचणी किंवा नागली. त्यानंतर 1 वाटी बारीक किसून घेतले खोबरं, किसलेलं खोबरं 1 वाटी, अर्धी वाटी बारीक केलेली खजूर, 1 वाटी तुकडे करून घेतलेत गुळाचे. गूळ घेतला, हा ऑर्गॅनिक गूळ आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट बघूया. या चमच्याने, जेवणाच्या चमच्याने 1 चमचा काजूचे काप, 1 चमचा अक्रोडचे काप, 1 चमचा बदामाचे काप आणि 1 चमचा पिवळे मनुके किंवा किसमिस, 1 चमचा विलायची पावडर आणि 1 चमचा खसखस, जायफळ किसून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ घालणार आहोत. आणि गाईच्या तुपात आपल्याला सर्व पिठं खमंग भाजून घ्यायचे. तर सुरुवात करूया. आता पिठं भाजून घेऊया. थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं. बाजरीचं पीठ, छान खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. कलर चेंज झाला पाहिजे, पण जळालं नाही पाहिजे पीठ. हे बघा, मस्त वास सुटला आहे घरात. हे बघा, अशा प्रकारे फक्त कलर चेंज केला. छान खमंग भाजून घ्यायचं. आता असंच करून सर्व पिठं मी भाजून घेते. आता हे काढून घेऊया. असं एका मोठं भांडं घ्या किंवा अशी परात घ्या आणि त्यात हे काढून घ्यायचं. आता पुन्हा आपण थोडं थोडं तूप टाकायचं आणि दुसरं पीठ भाजून घ्यायचं. अशा प्रकारे प्रत्येक पीठ आपण भाजून घेणार आहोत. आता हे ज्वारीचं पीठ घेतलं. हे पण अशाच प्रकारे खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. हे बघा, आता ज्वारीचं पीठ पण भाजून झालं आपलं. बघू शकता. हे पण काढून घेऊया. हे पण असंच भाजून घ्यायचं खमंग वास येईपर्यंत. हे बघा, आता नागलीचं पीठ पण आपलं भाजून झाले. काढून घेऊया. हे बघा, असं कलर चेंज होईपर्यंत खमंग वास सुटलेला आहे. असं भाजून घ्यायचं. गव्हाचं पीठ, गव्हाचं पीठ पण असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. काढून घेऊया. बेसन पीठ,
हे पण असंच खरपूस भाजून घेऊया. डाळीचं पीठ पण आपलं भाजून झाले, काढून घेऊया. बरं भाजून घेऊया. सगळं प्रमाण एक वाटीचं आहे, पण सपाट वाटी, दाबून पण भरलेलं नाही आहे मी. त्या हिशोबानेच घ्या तुम्ही. जेवणाची वाटी सगळ्यांच्या घरात असते, म्हणून मी ते प्रमाण सांगते. काढून घेऊया. किसमिस, हे बघा अशी टम्म फुगली की बाकीचं साहित्य टाकूया. काजू, अक्रोड आणि बदाम. खसखस, काढून घेऊया. खजूर, थोडीशी सॉफ्ट करून घेऊया आपण. ऑलरेडी ती मी बारीक कापलेली आहे. ही मिक्सरमध्ये बारीक केली नाही तरीही चालेल, कारण मी छान बारीक तुकडे करून घेतलेत. लहान मुलांना खाता येतील असे केलेले आहेत. बघा छान सॉफ्ट झालेत. काढून घेऊया. आता गूळ आपल्याला थोडंसं वितळून घ्यायचा. पाक नाही करायचा आपल्याला, फक्त वितळून घ्यायचा. गूळ मेल्ट होतोय तोपर्यंत आपण हे एकत्र करून घेऊया आणि विलायची पावडर पण टाकून घेऊया. थोडंसं मीठ आणि जायफळ. लहान मुलांना चांगलं असतं जायफळ, हिवाळ्यात तर द्यायलाच पाहिजे. पाव तुकडा केला मी, हे बघा पाव तुकडा बारीक करून घेतला. आता हे सगळं मिक्स करून मग त्यात गूळ घालूया. फक्त 1 टेबलस्पून पाणी घातलं मी थोडंसं पातळ होण्यासाठी. आता हा पूर्ण मेल्ट झालेला आहे. आपण मिश्रणात टाकून घेऊया.
आता हे व्यवस्थित एकत्र करून आणि मग लाडू वळायला घेऊया. हे बघा, आता आपलं मिश्रण सर्व थंड झालेलं आहे. सगळं मिक्स करून घेतलं मी. फक्त मला गोड कमी वाटलं म्हणून मी अर्धी वाटी गूळ आणखी घातला. हे बघा, आता हे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्सरमधून मी काढून घेतलं. आता लाडू बांधून घेऊया. हे बघा, आता सर्व मिक्सरमधून काढून घेतले. आता ह्याचे आपण लाडू बांधून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे इझी बांधला जातो लाडू. हे बघा, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता मी सर्व लाडू बांधून घेते. चला, आपले सर्व लाडू आता वळून तयार झालेत. बघू शकता तुम्ही. आणि पौष्टिक आहे. लहान मुलांना द्या, आवर्जून द्या तुम्ही लहान मुलांना. आणि किती पण खाऊ द्या. पोटभरीचा प्रकार आहे हा. एक जरी लाडू खाल्ला तरी पोट भरतं. आता मी तुम्हाला तोडून पण दाखवते. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर झालेले आहे. चवीलाही अप्रतिम झालेले आहेत. नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.